काही मागतच नाहीये भगवंता, जे काही प्रयत्न करते त्याला यश दे, बस एवढंच मी मागते आज एकादशीच्या दिवशी. कळला अंतपार याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. सो हाय, हॅलो, नमस्कार. मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. तर सकाळ झालेली, देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आमच्या सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झालेल्या आहेत. लेटच उठलो आहे, एवढं काय फार लवकर उठलेलं नाही आहे. आणि आता करत घेतला आहे नाश्ता. नाश्त्याला मी सगळे फ्रूट्स कापलेत, म्हणजे रिसीव झालं पार्सल. मला मस्त चाकू ऑर्डर केलेले, तर छान म्हटलं बघूया त्याच्यावरच. आज एकादशीचा दिवस पण आहे, म्हटलं ट्राय करूया, उद्घाटन करूया त्याचं. मग मी छान फ्रूट्स कट करून घेतलेत आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करतोय फ्रूट्सचा. चलो. हा सोनिया, फ्रूट्स खातोय. कोणाच्या काय आवडतं? तर नाश्ता झालाय आमचा, म्हणजे फ्रुट्सच खाल्लेत. जेवणात म्हणजे जेवण बनवत घेते जेवणात. म्हणजे आज उपवासच आहे सगळ्यांचा. मी उपवास करवणार आहे आज, म्हणजे श्रियाच्या पप्पांचा आणि माझा. असा म्हणजे लहानपणीची आठवण आहे. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र. माझे पप्पा म्हणतात हा फक्त खादीचा उपवास, कारण माझी आई एवढ्या व्हरायटीज उपवासाच्या बनवायची की मग सगळ्यांचाच उपवास व्हायचा आणि मग भूक पण नाही लागायची. एवढं सगळं खाल्ल्यावर काय भूक लागणार ना. तर अशी एक आठवण लहानपणीची. माझी आई भरपूर काय बनवायची. म्हणजे आम्ही कर्जतला म्हणजे चाळीमध्ये जेव्हा राहायचो गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये, तर तेव्हा आजूबाजूची लोक पण अजून आठवण काढतात. म्हणजे आपल्या घरी कसं झालं की आपण बाजूला देतो, तर असं. तर बाजूची पण सगळे आठवण काढतात की असं म्हात्रे काकींचं ताट म्हणजे छान असतं. तर त्याच पावलावर पाऊल ठेवायचा मी विचार करते. म्हणजे तेवढं जमत नाही, म्हणजे भरपूर काय असायचं. वरीचा भात म्हणजे गोड भात मला नाही जमत, तो संध्याकाळी मी करेन तो भात आणि चटणी वगैरे खोबऱ्याची. आता मी करत घेते म्हणजे साबुदाण्याचं आई एवढं काय करायची नाही, केलीच तर खिचडी. पण मी आता साबुदाण्याचे वडे करते, शेंगदाणा बटाट्याची भाजी करते आणि मुगाची गोड उसळ करते. आणि जेव्हा मी आजारी होती 4-5 दिवसापूर्वी, तर माझी मैत्रिणी शीतल बिल्डिंगमध्येच राहते, तिने मला ताट जेवणाचं दिलं होतं. तर तिचं ताट आहे, तर ते पण मला भरून द्यायचं. म्हणजे रताळी किंवा भुईमुगाच्या शेंगा हे सगळं मी आणलं आहे. आता बघूया काय काय जेवायला बनवायला होतं आहे मला. श्रिया पण खूप रडते वगैरे, चिडचिड करते ती. तिचे पप्पा गेले तिला खाली घेऊन, संडे त्याच्यामुळे तिच्या पप्पांना पण आज सुट्टी आहे. सो आता मी पटकन करत घेते, आवडेल तिला. मागच्या वेळेस खाल्लेलं, आता तिची पण थोडी तब्येत डाऊन आहे, त्याच्यामुळे म्हटलं बघूया खाते की नाही. पटकन करत घेते. चला. असे एवढे सगळे भरपूर साबुदाणे मी भिजवून ठेवलेत. बटाटे पण उकडलेत, भाजी पण करायचे आणि साबुदाण्याच्या वड्यात पण घालायचे आहेत. आणि हे मूग हे करून ठेवलेत. मोड यायला सुरुवात झाली त्यांना. मोड यायच्या आधी मला त्याला गोड हे करायचे. बटाट्यात मला शेंगदाणे टाकायचे राहिले, तर आता मी पटकन कुकरला शेंगदाणे लावून घेते. चलो आता पटकन स्टार्ट करते जेवण बनवायला. आधीचं काय काय करणार ते मी सांगितलं, त्याप्रमाणे मग करत घेतले. शेंगदाणे बटाटे म्हणजे माझ्याकडे कुकरची भांडी नाही आहेत, त्याच्यामुळे असं वेगवेगळं लावायला लागतं. ते जर असतं मी घेणार आहे, पण अजून काय मुहूर्त भेटत नाही. एवढं असं करणं होत नाही ना, असं डाळ भात आम्हाला असं काही रोज प्रॉपर लागत नाही. सो त्याच्यामुळे मग असं राहून गेलं. शेंगदाणे मी टाकले नाही बटाट्यांमध्ये, मग ते राहून गेलं. मग आता मी परत कुकर लावणार आहे आणि त्याचबरोबर मग ह्याच्यासाठी साबुदाण्याच्या वड्यासाठी मला शेंगदाण्याचं कूट पण लागणार आहे. आधी करायचं विचार चालू होता, पण सॅटर्डे होता आणि श्रियाचे पप्पा परत घरात होते. श्रियासुद्धा पूर्ण दिवसभर घरात होती आणि तिचं असतं मध्ये मध्ये चिडचिड करणं किंवा रडणं वगैरे. खूप तिला ओव्हर पॅम्परिंग मला करायला लागतं, त्याच्यामुळे मग खूप मम्मी करते. त्याच्यामुळे हे प्रिपरेशन मला काय आधी करून ठेवायला नाही मिळालं. आणि सकाळी भल्या पहाटे पण उठली नाही मी. जर लवकर उठली असती तर हे सगळं ती उठायच्या आधी मला करता आलं असतं. ती लवकरच उठले आज, म्हणजे जशी मी उठली
8 वाजता वगैरे तशी ती उठले आणि मग माझ्या सगळ्या कामांमध्ये तिला यायचं असतं असं. मग आता ती रडायला लागली म्हणून तिचे पप्पा खाली घेऊन गेलेत म्हणून मी पटपट असं करते. पण आणि व्हिडिओ शूट करायचं तर मग कॅमेऱ्याचा अँगल वगैरे बघा, सगळं कसं शूट होतं आहे ते बघा, त्याच्यामुळे मग असा वेळ उशीर होतो. तर मी पटकन असं साबुदाण्याच्या खिचडीचं सगळं बॅटर करून घेतलं. एक पदार्थ असला तरी पण त्याच्या मागे खूप मेहनत असते आणि अजून व्हिडिओमध्ये करायचं झालं, बनवायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा अजून जास्त एक्स्ट्राचा जो काही टाईम असेल तो निघून जातो. तर असे माझे छानसे वडे झालेले आहेत आणि भरपूर मला वडे करायचे, तर अशा मी करत घेतले. मला असं वाटत होतं की उशीर नको व्हायला, पण ते जो काही उशीर व्हायचं एवढं सगळं करायचं, त्याच्यामध्ये श्रियाची लुडबुड असणार, म्हणजे तिचे काय हट्टपुरवार आता. पण ती रडत होती तर तिला उचलून घ्यायचं असतं मध्येच, मम्मी मला उचलून घे असं वगैरे, असं सगळं तिचं चालू असतं. पण माझा असा प्रयत्न होता की लवकरात लवकर जे काय आहे ते व्हायला पाहिजे. असे मी छान असे वडे तळत घेतलेत आणि मग त्याच्यानंतर बटाट्याची भाजीला म्हटलं फोडणी देऊन घेते पटकन. ते हे सगळं सामान होतं आणि मस्त पटकन अशी बटाट्याची भाजी करून घेतली. आणि मग अजून काहीतरी गोडाचं हवं आहे म्हणून मग मी अशी मूग तयार करत घेतले होते. काय नाही, सोपी रेसिपी आहे. जर रेसिपी हवी असेल तर मी शॉर्ट्स अपलोड करते, ह्याच्या पुढे जे काय होतील अपलोड थोडेफार मी शॉर्ट्स अपलोड करायच्या रेसिपीजचे फक्त, तर ते मी अपलोड करेन म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की जे काही मी हे जे काही केलं आहे हे कसं केलं आहे. खूप सोपं आणि मस्त आहे. मला तर फार आवडतात हे असे केलेले मूग. एकादशी म्हटली ना की एकादशी आणि दुप्पट खाशी असं सगळं होत असतं. भरपूर काय पदार्थ असे वेगवेगळे केले जातात घरामध्ये. म्हणजे हा असा एकच दिवस असतो की आपण भरपूर व्हरायटीज ऑफ करत असतो. म्हणजे उपवास असला की नेहमीच आपण नाही करत, पण आषाढी एकादशी किंवा महाशिवरात्र जो की उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आणि असा काही हुरूप येऊन जातो ना सगळं करण्यासाठी की आपण म्हणजे न थकता असं कंटिन्यू असं सगळं करत राहतो. अशी माझ्या आई पप्पांची पण मला खूप आठवण या क्षणी येते, कारण का आमच्याकडे खूप मस्त हा दिवस साजरा करत होते. असं दही पण मी घरीच केलेलं होतं. आणि मग पुढे सगळं माझं करून झालंय फराळ, म्हणजे 3च पदार्थ केलेत आणि आता मी ती घेते, देवाला दाखवते आणि मी जेवण घेते. आणि आता इथं माझे सगळे पदार्थ जे काय होते मला जे करायचे होते ते करून झालेले आहेत. छान घरीच दही लावलं होतं विरजण टाकून, रात्रीच करायला ठेवलेलं, छान मस्त झालेलं सुद्धा. आणि मग ताट भरण्यात जो काही आनंद आहे ते मला फार आवडतं. म्हणजे जे काही असेल आपण केलेलं ते छान ताटामध्ये ऑर्गनाईज करायला मस्त वाटतं मला. आणि मी असं करत घेतलं आहे, दही घेतलं आहेत, साबुदाणे वडे केलेत, छान शेंगदाणा बटाट्याची भाजी जी की मला प्रचंड आवडते. श्रियाच्या पप्पांचं म्हणणं असतं की त्याच्यात शेंगदाणे जास्त झालेत. अरे नावच तिचं तसं आहे शेंगदाणा बटाट, मग बट ऑब्वियस त्याच्यात शेंगदाणे हे जास्त पाहिजेतच. मला खूप जास्त आवडतात शेंगदाणे, त्याच्यामुळे मग मी शेंगदाणे करत असते. आणि माझ्या अपोजिट श्रियाच्या पप्पांना शेंगदाणे जास्त आवडत नाही, कारण का ते दाताखाली खूप वेळ चावत राहायला लागतं. बटाटा कसा अगदी पटकन चावला जातो, नरम असतो. तर त्याच्यामुळे मग हा एक किस्सा आहे जो की मला सांगावासा वाटला. तिच्या पप्पांचं असं म्हणणं होतं की या भाजीत शेंगदाणे जास्त आहेत. असणारच नाही का? तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्ही सुद्धा अशी भाजी करता का शेंगदाणा बटाट्याची? तर असं. त्याच्यानंतर मग भुईमुगाच्या शेंगा काय मी उकडल्या नाही, म्हटलं रात्री उकडेल. आता मी रताळ म्हणजे आहे म्हणून उकडते, नाहीतर एवढं जे मी काय केलं त्याच्यामध्ये आरामात पोट असं भरून जाईल. आणि मग त्याच्यानंतर असं छान ताट रेडी केलं. देवाला सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता. मस्त असं देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि अगदी मी थकले, माझ्या चेहऱ्यावर थकवा आहे पण खूप छान वाटत आहे. आणि मग नंतर संध्याकाळी गेलो बाजारात जरा फेरफटका मारायला आणि नंतर तिथे श्रियाला केक खावासा वाटला, त्याच्यामुळे तिला पेस्ट्री घेऊन टाकली. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच छान छान काय व्हिडिओ. बाय.